आपलं काय नाव आणि काय आहे प्रकरण? माझं नाव महावीर सोपान क्षीरसागर, राहणार दिंडेगाव. माझ्या वडिलांना 19/5/2024 रोजी गावात जात असताना गावातील काही मंडळीकडून जुन्या वादातून माझ्या वडिलांना गंभीर प्रकारची मारहाण झाली होती. त्या मारहाणीमध्ये माझ्या वडिलांचं बोट तुटलं होतं आणि बोट तुटून परत आम्ही कंप्लेंट द्यायला DYSP साहेबांकडे आलो. 4 ते 5 दिवस आमची तक्रार काही त्यांनी घेतलेली नाही. त्यांना सत्य परिस्थिती आम्ही ज्यावेळेस उघडून सांगितली त्यावेळेस त्यांनी गुन्हा दाखल करायचे आदेश दिले नगर पोलिसांना. गुन्हा दाखल झाला. 307 अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली नाही. परत आम्ही आमच्या केसचं काय झालं म्हणून सारखं आम्ही ऑफिसला आलो, DYSP ऑफिसला. तर आम्हाला उडवाउडीची उत्तर दिले आणि आम्हाला नंतर लक्षात आलं की काहीतरी काळेबेरे या केसमध्ये दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. मग या उपचारादरम्यान आम्हाला काही जास्त वेळ देता आला नाही ऑफिसला. आणि 4 महिन्यामध्ये माझे वडील बोट तुटल्यामुळं गँग्रीन होऊन झटका येऊन माझे वडील एक्सपायर झाले. किती वर्षाचा काळ गेला? 1 वर्ष उलटलं आता. फक्त 10/11/24ला वडील एक्सपायर झाले. आणि मग आमच्या केसचं काय झालं म्हणून विचारल्यानंतर इथं आम्हाला माहिती मिळाली की तुमच्या केसची बी फायनल झालेला आहे, बी समरी दाखल झालेली आहे कोर्टामध्ये. हे सगळं चुकीचं साक्षीदारावर दबाव आणून आरोपींना बाहेर सोडल्यामुळे आरोपींनी साक्षीदारावर दबाव आणून त्यांच्यासारखी साक्षी करून घेतली. पोलिसांना आणि माझ्या समाजातील एक मोठा पुढारी, मी त्याचं नाव आता इथं सध्या घेणार नाही, अजूनही मी माझ्या तो समाजाचा आहे म्हणून त्याची इज्जत राखतो अजूनही. कारण त्यानं माझ्यावरती भरपूर अन्याय केलेला आहे. अजूनही मला न्याय भेटेपर्यंत मी त्याचं नाव घेऊ शकत नाही. मी नंतर तुम्हाला आणि माझ्या भावकीतील काही 2-3 लोक इन्व्हॉल्व आहेत त्यामध्ये. आरोपीमुळे माझ्या वडिलांचा जीव गेलेला आहे. मला आजपर्यंत न्याय भेटत नाही. मी मुंबईपर्यंत जाऊन आलोय. मी संपूर्ण कायद्याची प्रोसिजर सगळी करत आहे. मी अजूनही मला न्याय भेटत नाही. आज आम्हाला जबाब देण्यासाठी बोललेलं आहे DYSP साहेबांनी. कोर्टाचा काय तर आदेश आलेला आहे की तुम्हाला? कोर्टाचा आदेश आलेला आहे की कोर्टामध्ये मी सगळे पुरावे दाखल केलो असता कोर्टाने आदेश केला ही बेसमरी होऊ शकत नाही. हे प्रकरण गंभीर आहे. याच्यामध्ये एका निष्पाप माणसाचा जीव घेतलेला आहे आरोपींनी आणि सखोल चौकशी करा असे आदेश माननीय कोर्टाने दिलेले आहेत न्यायालयाने. हे बघा, ही ऑर्डरची कॉपी आहे. आता यामध्ये DYSP साहेब आम्हाला आता तरी माझे वडील हयात असतात असेपर्यंत त्यांनी न्याय दिलेला नाही. माझ्या आईची अवस्था बघा. आज आम्ही एकदम हालाकीचं, माझे वडील चिवरी देवस्थान इथं हलगी वाजवून उपजीविका करत होते कुटुंबाची. माझं लग्न झालं असूनही मी शिक्षण घेत होतो आणि माझ्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल ह्याच आरोपींकडून कट रचून केले जातात हमेशा. आणि माझे भावकीतली 2-3 लोक इन्व्हॉल्व आहेत. मी त्यांचं नाव आताच घेणार नाही. मला अजूनही वाद वाढवायचा नाही. मला फक्त न्यायाची अपेक्षा आहे. मला न्याय भेटला की मग माझं कोणाशी काही देणेघेणं नाही. माझ्या वडिलांवरती अन्याय झाला आहे आणि आरोपींच्या कृत्यामुळे माझे वडील मयत झाले आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. मी सगळे पुरावे माननीय कोर्टामध्ये दिलेलो आहे. आता साहेबांनाही देतो. साहेब आता तरी काय म्हणजे आज DYSP सरांपाशी तुमचा जबाब आहे का? आज आमचा जबाब आहे. आरोपींना साक्षीदारांना आणि आम्हाला एकाच वेळी बोलवलेलं आहे. आता एकेकाची साक्षी चालू आहे. आता तरी यामध्ये आम्हाला न्याय देतात का DYSP साहेब? मी त्यांना सत्य परिस्थिती पहिल्यांदाही सत्य समोर आरोपींनी आणि साक्षीदारांनी सत्य समोर येऊ दिलं नाही साहेबांच्या. त्यामुळे आम्हाला न्याय मिळालेला नाही. आता तुमची काय मागणी आहे? आता आमची मागणी आज साक्षीदारांची जबाब झाल्यानंतर मी सगळे पुरावे साहेबांना देणार आहे. झाल्यानंतर मी इथं ठिय्या करणार आहे आणि आरोपींना जोपर्यंत बेड्या हातात घालून इथं अटक केलेली दाखवणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. भलं माझ्यावर त्यांनी खोटा गुन्हा दाखल करू द्या, मला तडीपार हद्दपार काय करायचं ते करू द्या. ह्याच्या अगोदर मला धमकी इथे मिळालेली आहेत. मी त्या गोष्टीला भीक घालणार नाही. मी काही पण झालं तर मी इथून उठणार नाही. आरोपींना जोपर्यंत इथं हजर करत नाहीत, माझे वडील न्यायाच्या प्रतीक्षेत त्यांनी जीव गमावला, त्यांना न्याय भेटला नाही. माझ्या एका भावकीतल्या माणसानं खोटी साक्षी भरली की हा माणूस दारू प्यायच्या सवयीचा होता. त्याची सखोल चौकशी होईल. माझे वडील दारूला शिवत नव्हते. हा कट रचून माझ्या वडिलांचा खून करण्यात आलाय. मी आतापर्यंत मला सगळ्या गोष्टी ज्ञात असूनही मी जाणीवपूर्वक मीडियांच्या समोर माझ्या वडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून मी आणि माझ्या कुटुंबाचं आपल्या गारानं मांडू नये सगळ्यासमोर म्हणून मी मीडियाच्या समोर आलो नाही. आता मला मीडियाशिवाय पर्याय नाही. मीडियाला मी सगळी सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर तरी ह्याचे कान उघडतात का हे मला बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि कोर्टाच्या आदेशाचं साहेब किती पालन करतात? कोर्टाने ऑर्डर केलेली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. मी वारंवार सांगतोय प्रकरण गंभीर आहे. कोर्टाच्या निदर्शनात आम्ही आणून दिलेलं आहे. सगळे पुरावे मी दाखल केले कोर्टामध्ये. माननीय कोर्टानं ऑर्डर दिलेली आहे. त्या ऑर्डरचं किती यांनी पालन करतात मला बघायचं आहे. पहिल्यांदा साहेबांकडून
जाणीवपूर्वक न म्हणता यांच्या निदर्शनात चुकीचं आणून दिल्यामुळं माझ्यावर अन्याय त्यांच्याकडून झालेला आहे. आता तरी न्याय भेटतो का मला हे फार बघणं महत्त्वाचं आहे. आणि मी आता इथून ठिय्या केलेला उठणार नाही जोपर्यंत साक्ष पूर्ण झाल्यानंतर आरोपींना उचलून जोपर्यंत अटक करत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही, एवढं माझं मागणं आहे. माणूस गेले ते गेले तेवढी तर माझे समाधान वडील आहे या आरोपींमुळं एक्सपायर झाले, त्यांच्यामुळं माझ्या वडिलांचा जीव गेलेला आहे, हे सत्य आहे. यात काहीच हे होणार नाही. मी माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी कितीही भल्या मोठ्या ताकदीशी लढायला मी तयार आहे. तो कोणी मोठा अधिकारी असो, कुठला पुढारी असो, कोणी असो, मी त्यासोबत लढायला तयार आहे. माझ्या वडिलांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी या शक्तीशी लढत राहणार आहे आणि लढणार आहे.